ऑफिसला आहोत. आज आम्ही ग्लोबल नॉलेज स्कूल या ठिकाणी लातूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आनंदनगरी हा आपण सध्या कार्यक्रम या ठिकाणी आहे. आल्यानंतर आम्ही पाहिलं की मुलांनी काही एक्झिबिशन आहे ठेवलेली या ठिकाणी. तसेच जे काही जुनी कन्सेप्ट म्हणता येतील की साधारण 30-40 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं आपली समाजव्यवस्था होती, समाजव्यवस्था चालण्यासाठी कुठले कुठले घटक आवश्यक होते, घरी जे वापरण्यासाठी जे वस्तू आहेत त्या वस्तू असतील किंवा शेती अवजारे असतील किंवा बैलगाडी असेल किंवा कुंभार जे काही मडकं वगैरे बनवतात ते आहे. तर ते प्रॅक्टिकल या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवलं जातं. आणि तसंच आम्ही बघितलं की रोबोटिक क्लास जे की आपण पाहतो की इतर स्कूलमध्ये पाहत नाही. म्हणजे इतर स्कूलच्या खूप काही न म्हणता खूप पुरासं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. आणि महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिकल बेस की प्रत्येक गोष्ट आहे ती विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते आणि ते खरोखर गरजेचं आहे. खूप छान वाटलं. माननीय बिरादर सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं शाळेची जे काही कन्सेप्ट आहेत किंवा शाळेकडून विद्यार्थ्यांकडून अभ्यास कशा पद्धतीनं करून घेतला जातो याबद्दल खूप माहिती दिली, चांगली माहिती दिली. या शाळेत आल्यामुळे आम्हाला शाळा अशा पद्धतीची असू शकते आणि शाळेची संकल्पना अशा पद्धतीची असू शकते. मी तर या माध्यमातून सर्व इतर शिक्षक असतील किंवा संस्था चालक असतील त्यांना देखील विनंती करेल की आपण देखील ग्लोबल नॉलेज स्कूलमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थी घडवले जातात आपण देखील तसे विद्यार्थी घडवण्यासाठी